नर्मदे हर, नर्मदे हर. चक्रतीर्थ, नर्मदे हर. मग अशी चक्राकार फिरून परत डाव्या हाताला वळली आहे. नर्मदे हर. मैयाच्या किनारी जंगलात 1 वाजून गेलाय. तिकडे मैया, पूर्ण जंगल. तर आश्रमात कधी पोचणार म्हणून आम्ही सगळं खाण्याचं काढले आणि अंगत पंगत करून आता खायला सुरुवात केली आहे. फरसाण, बिस्किट, जे जे काय आहे ते सगळं. आता दुसऱ्या तटावरून आम्ही कपिलधारा बघतोय. इथे काचेचा व्ह्यू पॉईंट केलेला आहे. जसं आम्ही शोणभद्रच्या तिकडे गेलो होतो तसंच इथे काचेचा व्ह्यू पॉईंट केला आहे. आम्ही आता या डोंगरावरून बघतोय. मैयेचा वरून पहिली उडी, पहिला प्रपात. आम्ही दूधधाराच्या वरच्या डोंगरावर आहे आता. इथून दूधधारा दिसते. पाणी पडतेलं दिसतंय 2 ठिकाणून. आता मी खूप उंचावर असल्यामुळे झाडीमधनं खाली मैया दिसते. आम्ही आता थोडे खाली खाली उतरत आलो त्यामुळे मैयाचं दर्शन झालं. मैया अरण्यातून वाहत येते. तिच्या कडेकडेने जाण्यामुळे परिक्रमा करण्याचा अनुभव छान वाटतो. आणि असे जंगलातनं चालत आलो पाय वाटेने. परिक्रमा मार्गाची पाटी आहे इथे. मोजकं खाली टाकले. आता जायचं असं. सिद्धबाबा भुंडा राजा त्यांचं स्थान आहे. त्या अरण्यात राहून तपस्या करणारे महाराज असतात, त्यांची समाधी असणार. आता पंचधारा येईल. अशा वेगळ्या वेगळ्या धारा गेल्या तिकडे तिकडे. पंचधारा म्हणतात ते. तुम्हाला बघायच्यात ना म्हणून त्यांनी निर्माण केल्यात. मग ते मानव निर्मित आहेत. चला
त्यांच्या दारातील अमरकंटक से आ रहे हैं। वो वाली रात नहीं पकड़ लेते, कबीर वाली रात से पकड़ लिया। नहीं, हमको जंगल में मैया के किनारे से आना था। मैया जी के किनारे अभी यहाँ से आना। रामदासजी महाराजांची कुटी आहे ही, इथे राहायचे ते. आणि हे पंचधारा आहे. ह्या वेगळ्या वेगळ्या धारा आहेत. म्हणजे ही एक धारा, पलीकडे धारा. महाराज आता 4 महिन्यापूर्वी शांत झाले. दक्षिण तटावरून रामकुटीला आलो. तिथे यज्ञ आणि सगळं चालू आहे. खालून जाऊन बघा, खालीन जाऊन बघा. सर्व गुण जानते हे जानते रे वाजानते सावा जानते रे धे. रात्री खूप छान आरती झाली होती. दिवाळी सारखी सजावट करून नर्मदा मैयाचं मंदिर बांधलंय. त्याची आता 4 दिवसांनी प्रतिष्ठापना. सभी यजमान रामकुटीच्या समोर दक्षिण तटावर जंगलामध्ये राहिलो होतो. आमची त्यांनी गाद्या घालून सोय करून दिली होती. ते जंगलामध्ये आमची आत्ता पूजा चालू आहे, आरती चालू आहे. एकावर 1-2 गाद्या घालून दिल्या होत्या. वरून प्लास्टिकचं हे दिलं होतं, दव पडतो ना पहाटे, त्यामुळे आवराआवरी चालू आहे. सगळीकडे जंगल आहे, ती झाडी आहेत. झाडीच्या खाली जंगलात प्लास्टिक शीट वरून घेतलं होतं. दव गार पडत नाही तरी थंड झाल्यात गाद्या. तिसऱ्या दिवशी परत याच ठिकाणी. या मैयांचं तर कालचं दुपारचं जेवण इथे आणि आजचं म्हणजे दुसऱ्या दिवसाचं पण दुपारचं जेवण इथे. म्हणजे जेवण करून तिकडे अमरकंटकला येऊन दुसऱ्या दिवशी परत तट परिवर्तन करून इथे असा योग घडलाय. रात्री खूप छान आरती झाली, दिवाळी झाली फटाक्यांसकट. 8 किलोमीटरचं जंगल पार करायचं आहे आम्ही. आत्ता जंगलातून थोडे इकडे आलो. इथे मैया परत दिसायला लागली. आता परत जंगलातून वाटचाल आहे. खूप छान सोय झाली आमची. दुसऱ्या तीरावर असून सुद्धा त्यांनी पलीकडनं गाद्या सगळ्या आणल्या. आत्ता पण चहा आणून दिला आणि आज एकादशी असल्यामुळे गुळ शेंगदाणे आणून दिले. थंडी त्या मानाने कमी होती. जेव्हा जाताना मी इथे राहिले होते तेव्हा प्रचंड थंडी होती. त्या मानाने इथे आज थंडी कमी होती. दोन दिवसापूर्वी सॉक्स हँडग्लोव्ज घालून सुद्धा हातपायांची बोटं गोठल्यासारखी झाली होती. त्या मानाने आज ठीक होतं. मैयाकडे वाहतीये. आणि आम्ही चाललो जंगलातून पायवाटेनी. पन्हाळा ते पावनखिंड ट्रेकची आठवण येते मला सारखी.
जंगलातून चालता चालता थोडंसं भटकलो. गुराखी बाबांनी आम्हाला योग्य दिशा दाखवली. त्या दिशेने बाण आहेत, म्हणजे पांढरे खुणा आहेत असं सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही परत लाईनीला लागलो आहे. अशा खुणा असतात बाणाच्या, त्या बघत जायचं. आम्ही रामघाटला खाली गेल्यामुळे रामकुटीला थोडा वेगळा रस्ता लागला होता, नाहीतर सलग आलो असतो तर मग मोठ्या रस्त्याने गेलोच असतो. एका ठिकाणी विश्रांतीला थांबलो, दाट जंगलात. झाडावरती फंगस आलाय पांढऱ्या रंगाचं. रामघाटच्या इथे पोहोचले. मैया इकडून वाहत आली, तिच्यावर पूल आहे.